हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने मी आज मुंबई पदवीधर मतदारसंघामध्ये माझा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे आणि तमाम मुंबईतल्या शिवसैनिकांनी आणि शिवसेना प्रेमींनी आपलं मत रजिस्टर केलेलं आहे। या मताच्या जोरावर मी या मतदारसंघामध्ये मतांचा उच्चांक गाठीन असा विश्वास मला आहे आणि म्हणून आज जे काही कार्यकर्ते उपस्थित आहेत, आदित्य साहेब स्वतः या मतदारसंघावरती लक्ष ठेवून आहेत आणि त्यांचं देखील मार्गदर्शन या मतदारसंघात आहे आणि मला पूर्ण खात्री आहे की एवढी सगळी ताकद जेव्हा माझ्याबरोबर आहे त्यामुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आमदार विधान परिषदेत नक्कीच आहे। सलग 3 विधानसभा सदस्यांच्या सहकार्याने आपल्या सर्व सहकार्यांनी विधान परिषदेवर जात होतात, पहिल्यांदाच पदवीधर मतदारसंघातून जात आहे, काय असं आहे विधान परिषदेत जाणं ह्याला मार्ग जे वेगवेगळे आहेत त्याच्यातला आतापर्यंत 3 वेळा मी आमदारातनं गेलो। ह्या वेळेला आपल्याला माहिती आहे की गद्दार गँग आमच्याबरोबर नसल्यामुळे यावेळेला पदवीधर मतदार कोणाबरोबर आहेत हे दाखवून देण्यासाठी मी ह्या मतदारसंघातनं मला पक्षप्रमुखांनी पाठवलेलं आहे आणि आम्ही दाखवून देऊ की सगळे पदवीधर मतदार आमच्याबरोबर आहेत। महायुतीमध्ये बेबनाव पाहायला मिळतो, महाविकास आघाडी जी आहे ती एक संघ असलेली पाहायला मिळते। उद्याच्या निकालानंतर महायुती अजून फुटलेली तुम्हाला दिसेल, पण महाविकास आघाडीमध्ये आज तुम्ही बघताय की सगळे नेते महाविकास आघाडीचे माझा उमेदवारी अर्ज दाखल करायला आले होते, त्यामुळे महाविकास आघाडी भक्कम आहे। निवडणुका पाहिल्या तर 1 बाय 1 असायच्या, मात्र आता असं चित्र कुठेतरी दिसतं की महायुतीकडून स्वतंत्रपणे सर्व घटक पक्ष हे उमेदवार देण्याच्या तयारीत आहेत। बघा, त्यांची युती त्यांना लखलाभो, आम्हाला काही बोलायचं नाही आहे। आम्ही आमच्या निवडणुकीवरती फोकस करून आहोत, आम्हाला जिंकायचं आहे, त्यामुळे जिंकण्यासाठी जे करावं लागेल ते आम्हाला करायचं आहे। किती मतदार नोंदणी आहे आणि साधारण किती आपल्याला आता रोल उद्या परवा मिळतील, त्यानंतर एक्झॅक्टली आकडा कळेल, परंतु मी तुम्हाला एवढंच सांगतो की आतापर्यंतचे सगळे विक्रम मोडले जातील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।